सांग तुझा विष्णू कुठे आहे? म्हणजे सर्वत्र आहे, विष्णू म्हणजे व्यापक आहे, तो सगळीकडे माझा विष्णू. म्हणजे कुठे आहे? सगळीकडे आहे. सांग म्हणजे कुठे आहे? गदा हातात घेतला, सांग या खंब्यात आहे का? म्हणजे हो, या खंब्यात सुद्धा आहे. खंब्यावर घेतला आणि चढून गेला आणि धाडकन दिवशी एक गधा मारला आणि त्या ठिकाणी नरसिंहाचा अवतार झाला. नरसिंह त्या ठिकाणी अवतार झालेला आहे आणि हिरण्य कश्यपला त्या ठिकाणी घबराट सुटलेली आहे. सगळं त्या ठिकाणी घाबरायला लागलेलं आहे, सगळं जग घाबरायला लागलेलं आहे आणि इतके घाबरले, सगळे देवता घाबरलेले आहेत. घाबरल्यानंतर पकडलं हिरण्य कश्यपला पकडल्यानंतर उंबरवट्यावर आणलं आणि उंबरवट आठवण करून दिली, हे बघ तुला ब्रह्माचं वरदान आहे ना, तू शस्त्राने मरणार नाही, अस्त्राने मरणार नाही, दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, संध्याकाळी मरणार नाही, तू घरात मरणार नाही, दारात मरणार नाही. हे बघ तुला मी नराने मारत नाही, सिंहाने मारत नाही, नरसिंह आहे मी. बघ तुला शस्त्राने मारत नाही, अस्त्राने मारत नाही, दिवसा मारत नाही, रात्रच्या मारत नाही, घरात मारत नाही, दारात मारत नाही, तुला उंबरवट्यावर मारतो, नखाने मारतो. डायरेक्ट पोट फाडून टाकलं. पाहिलं ना, सगळे घाबरले. देवता नरसिंहाचा अवतार झाला. भक्ताच्या केसाला जर कोणी धक्का लावल ना मित्रांनो, पोट फाडून टाकतात देव. इथं देवताचे उदाहरण सांगितले तुम्हाला. म्हणून तुम्हाला कोणी कापलं ना, तरी जी आपली तपश्चर्या आहे ना, जो आपला देव आहे ना, तो सोडायचा नाही मित्रांनो. तुमच्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही, ध्यानात ठेवा. श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं, मी शस्त्र उचलणार नाही, फक्त गोष्टी सांगेल. युद्धामध्ये सर्व सैन्य दुर्योधनाला देऊन टाकलं आणि फक्त अर्जुनाकडनं श्रीकृष्ण महाराज झाले आणि तिथे युक्तीच्या गोष्टी सांगायला लागले. आणि मग त्यावेळेस दुर्योधन रागवला आणि भीष्म पितामहाला म्हणतोय, तुम्ही आमच्यासोबत गद्दारी करताय, मारत का नाही तुम्ही अर्जुनाला? का नाही मारत तुम्ही? तुमचा प्रिय शिष्य म्हणून मारत नाही? मारतो मी त्याला. काढला बाण, लावला, बस अर्जुनाला लागायचा की श्रीकृष्ण भगवंतानी शस्त्र धारण केलं आणि त्या शस्त्राचे 2 तुकडे करून टाकले. माझ्या भक्तावर जर कोणी चालही करेल तर मी प्रतिज्ञा सुद्धा मोडायला तयार आहे. शस्त्र धारण केलं, बाणाचे 2 तुकडे करून टाकले. यावेळेस महादाईसा म्हणते, देवा जर आपल्या अर्जुनाला थोडस लागलं असतं, बाण लागला असतं, तुम्ही काय केलं असतं? देव म्हणतात, बाई येरी डोळी आदळीचा पाय, ही पृथ्वी उचलून दुसऱ्या पृथ्वीवर आदळून टाकली असते आम्ही. माझ्या भक्ताच्या केसाला जर धक्का लागला असता तर. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लीळाचरित्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. काळजी करायची गरज नाही मित्रांनो. 7 लाख लोक कुठं, 40 लाख लोक कुठं, तरीही 5 पांडव जिंकले का नाही? फक्त युक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे. लोक पुढचे किती याची काही गरज नाही मित्रांनो. काही लोकांना डोकंच नुसतं भांडायचं, पण भांडल्यावर काय होईल हे त्यांना कळतच नाही. पण कसं भांडायचं, कुठं हाणायचं, हाणता येतं की नाही ही कळत नाही आणि अंगावर येऊन जातो. मग डोक्याने काम करायचं आणि ते डोकं फक्त ब्रह्मविद्यामध्ये आहे. ती ब्रह्मविद्या आपल्याकडे पाहिजे मित्रांनो. अशा प्रकारे भक्ताला धक्का सुद्धा लागत नाही मित्रांनो. आणि भक्ती करा त्या श्रीकृष्ण भगवंताची. ऋतुध्वज हा जो दानव आहे, पाताल शत्रूमध्ये असणारा पाताल शत्रू राजा, यांनी ती मदलसा त्या ठिकाणी कपटीनं त्या ठिकाणी चोरून नेली, अपहरण केलं, पाताळात ठेवलं. गालव ऋषी, आणि तो गालव ऋषी ऋतुध्वज याच्या राज्यामध्ये तपश्चर्या करत होता. तपश्चर्यावरून मी तुम्हाला ती कथा सांगितली की तपश्चर्या करण्याला जर तुम्ही थोडीशी खरूज आणली ना, थोडीशी जर असं जर तुम्ही टोचणी केली ना, तर काय होईल बघा. करणं होत नाही तर करू नये माणसाने काही, पण जो करतोय ना त्याला नावं, घोट आणि काड्या त्याच्या करू नये. आपल्याला काडी लागून जाते मित्रांनो. सकाळी सांगितलं मी तुम्हाला, दोन्ही करायचं काय. आणि मग ऋतुध्वज गालव ऋषीला एकदा अचानक एक स्वर्गातनं एक दैवी पुरुष आला आणि दैवी पुरुष गालव ऋषीकडे गेला आणि गालव ऋषीला एक घोडा देऊन गेला. कालव शौर्य म्हणजे
घोडा, अतिशय उत्तम असा घोडा, अतिशय पांढरा शुभीत आणि इतका इतका भारी की तो पाताळामध्ये जाऊ शकतो, मृत्यूलोकात जाऊ शकतो, स्वर्गात जाऊ शकतो, इतका इतका भारी घोडा गालो ऋषीला दिला. आणि गालो ऋषीला त्या दैवी पुरुषाने सांगितलं, हा घोडा ऋतुध्वजला द्या. तुम्हाला दानव त्रास देतात ना, तर तुम्ही काही करा, हा घोडा ऋतुध्वजला द्या आणि त्याला सांगा, त्याला विनंती करा. शत्रुजित याच्याकडे तो गेला. शत्रुजित हा ऋतुध्वजचा पिता आहे, हा ऋतुध्वज हा मुलगा आहे.